ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याच्या प्रयत्नांना आता सुरुंग लागण्याची शक्यता दिसते, कारण संदीप देशपांडे यांनी एक्सपोज केलेले आहे आणि ठाकरेंच्या सेनेवर जोरदार हल्लाबोल चढवलाय। होय, आम्ही नवीन, मात्र कधी केमचो वरई म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत। जिलेबी आणि पापडा उद्धव ठाकरे आपला असं म्हणालो नाही, असंही देशपांडे यांनी म्हटलं। मतं मिळवण्यासाठी 20,000 केसेस मनसे कार्यकर्त्यांवर टाकल्या। संजय राऊत यांच्या टीकेला संदीप देशपांडे यांनी हे प्रत्युत्तर दिल्याचं बघायला मिळत आहे। संदीप देशपांडे यांनी एक्सपोज केलेले आहे आणि ठाकरेंच्या सेनेवर हा जोरदार हल्लाबोल केल्याचं बघायला मिळतंय। ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याच्या प्रयत्नांना आता कुठेतरी सुरुंग लागण्याची शक्यता दिसते। होय, आम्ही नवीन, मात्र कधी केमचो वरई म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, असं संदीप देशपांडे यांनी आपल्या एक्सपोस्टद्वारे म्हटलंय। काय त्यांची एक्सपोस्ट आहे बघूयात। होय, आम्ही नवीन आहोत, पण कधी केमचो वरई म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत। जिलेबी आणि पापडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही। मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी 20,000 केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यावर टाकल्या नाहीत, तर ही एक्सपोज केलेली आहे संदीप देशपांडे यांनी। दरम्यान संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्यावर नेमकी काय टीका केलेली आहे तीही बघूयात। मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील। हे दोन भाऊच निर्णय घेतील। आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले। ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही। त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही। म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे। कोण काही म्हणेल याला गबाळ आणि त्याला अर्थ नाही। आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही, त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही।